आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. शनिवारच्या बाजारात बैल बाजारात म्हातारा भेटला का जेवढ्या पाहुण्याला सांगायचं तेवढ्याला सांगायचं सोमवारी जायचंय. आज पोराला पोरगी पाहिला 2 माणसं जातात महाराज. पोराची आईन पोराचा बाप स्कूटी वाडा मिळाला भाऊबंद उलाटली आणि स्कूटी सुद्धा अशी आली जवळ चालू आहे तोवर लाईट चालू. तरी जेवताना पोराची आई म्हणते आम्ही आलतो कोणाला म्हणणं का नाही तर भोंग्या होईल. पुरीच्या बापाला तुम्ही सुद्धा म्हणणं का ती पळून गेली ती कालच आणली सापडून नाही तर अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो लोक पाहतच राहिली. बरं तो आचार्य आलता जागरण गोंधळाला त्याच्या आत लंगर तुटला का असं काय पार महाराज पार वाटोळा झाला महाराज. आणि यातलं कोणतं वाक्य खोटं आहे सांगा. नाही माणुसकी प्रेम ह्या गोष्टी राहिल्या नाही. आणि पाया पडतो त्या टिकवा या बिचाऱ्या कारकरी परिवाराचा आदर्श घ्या महाराज. एक आईवडिलांसाठी एक चांगला कार्यक्रम करावाच महाराज. काय होत नाही आज एवढ्या लोकांना अन्नदान घडेल एवढी श्रीमंती. आता हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून कमावले काय ह्या मागच्या अवलादींना घ्या नाही काही आहे काय ना का घम आहे का पस्ताव आहे का काही. तुम्ही आणि मी झक मारून ठेवली या हरामींना काही कमी ठेवलं नाही ना. एअर खांदून ठेवली मोटर बसून ठेवली पाईपलाईन करून ठेवली घर बांधून ठेवलं माझाटले ते त्यांना सगळं फुकाट मिळालं. 1 साईड भांगपाडी त्यांनी बागला तर उशिडा झाला ते नाला का एवढं टाबरू येते 90 आणते फुकाट मिळालं ना त्याला. 70,000ची पल्सर 10चा त्याला मोबाईल 2-2.5 हजाराचा पायात बूट माझाटलं ते. आणि बापानं 100 द्यायचे पेट्रोलला वरून हिनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची हा हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे त्याचं ऐकू नको त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसाच आहे. मी म्हणून राहिले तुका नाही उलाटली पुढे त्यानं दुसरी केली असते. आता त्या हरामीला उते महाराज. या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं स्ट्रिक्ट झालंय म्हणून थोडीशी जनता जागेवर आली. कायदा थोडासा कडक झालाय. नाही तर 16चा पोरगा बलात्कारात 17चा पोरगा खुनात 18चा पोरगा दरोड्यात 19चा पोरगा बलात्कारात मर्डरमध्ये फळं कशाची आज 2-4 पोरांनी एकत्र आलं का पंप लुटायचा 2-4 पोरांनी एकत्र आलं का मर्डरी करायचा. आणि या हरामीला ही गोष्ट का सुचली कष्ट नको पैसा पाहिजे. यांना ती सवय लागली महाराज. यांना काम करायची सवय राहिली नाही. 2 मोटरसायकलवाल्यांच्या कानपट्टीत ठेवून दिली थोडीशी मिरची पावडर टाकली त्यांचा मोबाईल हिसकून घेतला चैन बिन काढून घेतली 2-4 दिवस निघाले यांची. आणि यांनी ती इंद्रियाला सवय लावून घेतली आणि यांच्या घरात धाक नाही. परिणाम झाला हा. ते उगाच आता 5-6 वर्षापासून पोलीस खातं नंबर 1 झालंय. पिस्साडी ते धरून जागेवर झाली सगळी. आता कार्ट्यांची वळवळ जवळजवळ बंद झाली. कायदा कडक झालाय. नाही तर कोणी उठा करा दंगली ती फॅशनच झाली. हे दंगली बिंगली वारणारे ध्यानात ठेवा ते दिवस गेले. आता हे टपरे पेटवायचे ना आंदोलन करायचे मोर्चे काढायचे दिवस गेले. आता कायदा कडक आहे. 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी पेटवताना दिसला ना तू असा क्लिपमध्ये अशी खुटी गुतन त्या खोटा उपटन पण खोटी निघायची नाही. 3 महिने जामीन नाही आहे महाराज. 3 महिने जामीन नाही. मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. भांडीत पडन जरा माझा टेलपणा कमी करतो. आता पहिले दिवस राहिले नाही हो. आता पहिले दिवस आणि या पोरांना उत आला फुकाट मिळालं सगळं. 70ची पल्सर 90. यांनी आता वाढदिवस करायची पद्धत आणली आपल्याकडं. आता घरी नाही करते पोरं वाढदिवस. यांना बाप नाही ना. ही वड्याला सापडेला आवला द्या. मग यांचे वाढदिवस कुठे आहे सध्या हाय धाब्यावर हायवेला केक ठेवायचा धाब्या पुढं चांगला मोठा त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र संगच मुतायचं त्या केकवर. आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. पोरानं खरं आहे का खोटं आहे. हा घ्या आपले भक्त खोटं नाही बोलते. आणि ही पद्धत आपल्याकडे का वाढली या हरामीला सगळं मिळालं फुकाट. यांना कष्ट करायचे नाही. यांना हे हायवेची कामं चालू आहेत. सिमेंटच्या नळी झोपत्यात आणि दुपारी लोक खंटापत तर रात्री कामं करतात. फुकट लक्ष्मी आहे लोक हे काय लक्ष्मी जो माणूस कष्ट करेल ना त्याला सापडी देते. काय म्हणते तुम्ही
जो माणूस रात्रंदिवस कष्ट करी ना मारा, त्या माणसाला लक्ष्मी सापडतच येते. मला याच्या घरी राहायचंच का, हा कष्ट करतोय. फुकाट कोण देईल? 10 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचं लग्न झालं. आता तुमचा हा जो पट्टा आहे ना, तुम्ही आता गार झाले या 2-3 वर्षात. प्लॉटिंग खपा ना घेतलं तेवढ्याला ना तुम्ही लय फुगीर होती. तुम्हाला पाहुणे जर आले ना पोरगी पाहायला, तुम्ही कडक टोपेवाले नंगाट होते. पाहुणे तुम्ही पाहुण्याला काय म्हणायचे माहिती का? तुम्ही कुठं, आम्ही कुठं? हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. आता कशी जिरली? आता बळच पुरीच्या बापाला राम राम. थोला यंदा नाही, तो तिकडे देवाला सोड भाऊ, आम्हाला नको. मग परत आपण तो टच करणं आपलं काम आहे. शेवटी आता आपल्याला पुरी तिकडून आणल्यात, नांदेड, परभणी. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा जात लंगर तुटला का? माना नाही तर नका मानू महाराज, पण देवाच्या दरबारात हिशोब आहे. आणि तू वसुली थोडा गमेंड आहे, पण वसुली. 15 वर्षापूर्वी हे नवरदेवांचे बाप आहे ना महाराज, पुरीच्या बापाशी नीट बोलतच नव्हते. लई ताईट अशी जिरली पुरी नीट आहे का? तुमच्या बापाच्या दारात आहे ना पुरीनो अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता? आई वडिलांच्या संस्काराशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आता हे जे परिवार आहेत, हा सगळ्या गुंजाळ परिवार, आरगडे परिवार, राणे मला, ही माणसं 25 वर्षापूर्वी इनामदारीनं काळ्या आईची सेवा केल्यामुळे सुखी झाली. सुखी कशी झाली? 3 गोष्टी केल्या ह्या माणसाने. 1 काळ्या आईची सेवा, 2 गोठ्यातल्या गाईची सेवा, आणि 3 घरातल्या आईची सेवा. आणि या 3ही केल्याची फळं येते. शेतीची ताकद कधीही वाया जात नाही. शेती येते. आता हे थोडं निसर्ग कोपला झालं, सगळा खेळच झाला, त्यामुळं थोडेसे लोक शेतीवर नाराज झाले. शेतीत मजा नाही. पण एक दिवस ध्यानात ठेवा तुम्ही, एक दिवस अशी उरफाटे दिवस फिरणार आहेत. अजून 10 वर्षानं लोक परत शेतकऱ्याला पोरगी देणार. कंपन्यावाले, पिठलेवाले, सहकारात तर काय ज्यानं नोकरी लावलं त्याचा प्रचार केल्याशिवाय पेमेंट नाही. मग लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर येणार आहे लोक. आणि 99% लोकांच्या डोक्यात काय खटके? कोणी उठायचं? पॉर सर्व्हिसला पाहिजे. कोणी येडं उठत नवरदेव चिटकेल पाहिजे, मग वायर देते, देव करंट लावून. सर्व्हिसवाल्यांना मुली देऊ नये, मुली सुखी झाल्यात असं म्हणायचं काय महिला मंडळ तुम्हाला? हा भ्रम झालाय लोकांचा. सर्व्हिसवाली, एक वाक्य सांगा महिला मंडळ, जर निर्व्यसनी पोरगा असेल तर 2 एकर जमिनीवर तो बंगल्या पुढे गाडी ठेवू शकतो. तुम्हाला सांगतो गुंजाळ मळ्यातल्या लोकांना, दुधाची किटली वाळायच्या आज जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. जोडी घुसायला तकलीफ झालं वाक्य तुम्हाला, पण दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. आता जो किटली विसरून येतो तो का आला सुधरण? पण दुधाची किटली वाळायच्या आत नुसतं दूध घातलं आणि घरी आला स्लॅबच टाकणार दुधा. जी माणसं चांगल्यात बसतात ती कधी बर्बाद होत नाही. आणि आज तुमची माझी चूल आहे ना, जाऊ द्या महाराज, फक्त गायीमुळेच पेटली. आज तुम्ही मी मुलीचं लग्न करू शकतो किंवा मुलाची फी भरू शकतो, ही सगळी कृपा कोणची? गायची. हा संसार जो सुख्या सर्व्हिस, 20 गुंठे जमीन असू द्या, नवरा 10 रुपये नारा नसू द्या, पैसा आहे. आता हे श्रीमंत लोक नाही, फक्त कडक दिसते मारा तुम्हाला. 80% श्रीमंत सकाळी दुसऱ्याचा चहा प्यायला हॉटेल पुढे आहेत. तुमच्या गावातले मोजा, कडक कपडे आणि हॉटेल पुढं, रुपड्या नाही खिशात. चहा प्यायचं म्हणजे लोकांना पाहिजे ते नाही आहे. लोकांना प्यायचा कोणचा? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा. जे लोक इटार रचाय जात्या त्यांच्या, आणि ते बिचारे गरीब लोक यांना फुगीरपणा चहा पाहिजे, त्या माणूस कित नाही. दादा घेता काय? म्हटलं मला दादा म्हणते, ते घालून पाडून म्हणते, पण याला वाटलं सरळ म्हणते.
दादा चहा घेता काय द्या. आणि चहा प्याताना दादा म्हणतो आपल्या पोराने JCB घेतला का तुला खड्डा घ्यायला घातला तुला तुला चहाला पैसे नाही तर काय त्या JCBला राग लागतो. अरे आता दिवसभर उसाची खांडणी करते पण संध्याकाळी 3 क्वार्टर प्याताही बिन चौघांना पाजू नाही घरी येतं. खरं लखपती आहे. जाऊ द्या दुसऱ्या दिवशी त्याच्या का रुपया असू नाही तर नसू. यांच्या दारात JCB ट्रॅक्टर म्हातारा अंगणात. काही काही घरांमध्ये आम्हाला तर असा अनुभव होतो आम्हाला चहा आला ना म्हातारा उठून जाते. आपल्या शेजारी जर म्हातारा बसलं ना म्हातारा उठून जात का त्याला माहिती मिळणार नाही अपमान करण्यापेक्षा. हे श्रीमंत लोक आहे ना मारा लय दरिद्री. ही फक्त धर्म टिकवलाय देश टिकवलाय आई बापाची सेवा टिकवली गरिबानच. आमची शेतकऱ्याची बाई आहे ना महाराज नाव सासऱ्याला चहा उशिरा देईल पण देणार. ती शिव्या देईल पण तळतळून नाही मारणार. नाही 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 ती 10चं जेवण 12ला देईल 8चा चहा 9ला देईल पण देणार. बस आपटून का होईना देणार. ती तळतळणार. हे सर्व्हिसवाले कुत्र्याला बिस्किट आहेत रे यांच्या बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडी तिंडा त्यात कुत्र्याबरोबर लय दरिद्री. आणि फळं भोगीत ना मग रिटायर झाल्यावर मरतो ना आलाय का. पण देव यांना झटका दाखवल्याशिवाय नाही. हे कधी दान धर्म नाही कधी अन्नदान. हे शेतकऱ्याची बाई आमची 3 मुळे उसाच्या थोडी ती बादली भरतून येतो 3 बादल्या दूध काढी ती. अहो सर्दी होई ना तिला याची लिफ्टनं वर जाती लिफ्टनं खाली येते. मणक्यात कॅप डोळ्याला अंधार येत्या. अगं तुझ जगती तरी का आला धडत्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला. अजूनही पहा मारा धर्म कोण टिकवलाय. गरिबांना शेतकऱ्याच्या घरात जा मारा तुम्ही 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून या हलकट माणसं मोजी द्यात. 5 सांगितले 6वा वाढला संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा. एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला. तर चांगला गांजा प्याला तर बैल बसतो तुझ्या चपातीचं काय घेऊन शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला लावा मारा. तांब्याभर पाणी डायरेक्ट पातीलात होती ती. हे दरिद्री तसं नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे हलकट खिडकी जाऊ जाते. अरे काय मुळव्यात दुखत सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं केस बिस मोकळे सोडून गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायच्या म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट टोकायला लागत. अजून 1 वर्षाने यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्याला. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि वरून बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे. आग लाव त्या प्रसाद. आणि यांचा देव बदला जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख. बरं इमारती नाही नुसते पडेल खाटाव. चहा नाही पाणी नाही. पाहुणे भेटायचे बंद झाले. कवर येतील पाहुणे. उलट पाहुणे फोन केला म्हणले हाय अजून म्हातारा लईच नॅट लावून अजून. आणि मरती नाही नुसते पडेल खाणं नाही पिणं नाही. भेटायला गेलेल्या पाहुण्याक नुसतं पाहायचं. पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू. पण देव गेम केल्याशिवाय तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज. पण कर्माला फळ आहेच. हे शिका आणि 2-3 गोष्टी जपून वापरा. 1 खिशा 1 आयुष्यातली अंगातली ताकद जपून वापरा. या म्हाताऱ्या माणसाकडून हे शिका. या खऱ्या सहस्रचंद्र दर्शनाच्या सुविधा आहेत. आजीबाईकडे बघा महिला मंडळ. आणि 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा. वीज जपून वापरा. आणि घरात वाणी जपून वापरा. याला जरा कंट्रोल करा. वयामानानं भान ठेवा.
विशेषतः सुनबाया नीट आहे का, तू काही टेम्पोवर भांडे तुझ्या बापा कोण घेऊन आली म्हणजे गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या लग्नाची कोणती वस्तू टिकली सांग बा. कपाट तर घरात घालताना मग वाटलं, दिवाणचं तंगड निघेलच होतं आणि सोपा शेट तर वाकेलच होता, तांब्या चिमटेलच होता, ताटली गोल झाली ती बैलानं पाय दिला. एकच करा, कोणालाही बोला महिला मंडळ, पण सासू सासऱ्यांना कधी बोलायचं नाही. नाही, तुम्हाला तो बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा खिलारी आहे, तुम्ही सांभाळायचा. तुमच्या नवऱ्याला काय तुम्हाला भांडे घासायला कपडे, तो बिचारा नाही म्हणणार तुम्हाला. हा विनोद नाही मला, पण वयाचं भांड्यावं. आणि पुरुष मंडळीला आहे बाबांच्या अभिष्ट चिंतनाला 3च गोष्टी सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा आणि खिशातला पैसा जपून वापरा. जरा बोगस पैसा घालू नका. सगळा पैसा बोगस चालू आहे सध्या. काय मध्ये तुमचं आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही, आहे का नाही? मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी का तमाशा आहे. पण आपल्या लोकांना काय कीड आहे, फुगीर. आणि चांगल्या पद्धती लोकांनी बंद केल्या. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे लग्नात एक माणूस डबा घेऊन बसायचा आणि वहीन पेन घेऊन आयर घ्यायचा. पद्धत चांगली होती ती. श्रीमंताचं जाऊ द्या, पण गरीबाला ती आधार होता. बँडवाल्याचे पैसे द्यायचे, गरीबी आहे महाराज, ती काय बोलून जात असते का? पण या श्रीमंत अवलादीने बंदच करून टाकलं ती. त्याच्यामुळं आज सगळ्या लोकांचा पैसा बोगस चाललाय. इतके टोले जंग लग्न आहेत आपल्या लोकांची. बोगस फेटे घ्यायचे तर 2-4 जणांना घ्यायचे नाही. आजपासून गुंजाळवाडीवाले सगळ्यांनी त्यांना टायचं. अख्ख्या वराडाला बांध, किडायन तुला. मग मंडपावाले 2-4च काला बोखंडी घेतो, अख्खेच घे ना. हे मुद्दे काळाची